तर गाईज नमस्कार, माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणता असं मी तयार होऊन कुठं चाललो, तर कुठं नाही. आज होता माझ्या कॉलेजमधला पहिला पेपर. ते म्हणजे OCMचा पेपर आहे माझा आज पहिला. कारण मी कॉमर्स घेतले आणि मला आज पुण्यात जायचं आहे. माझा पेपर आहे, माझं कॉलेज पण पुण्यातच आहे, FC रोडला. तर आज ब्लॉग काढायचा मुद्दा असा झाला की आज मला पेपर आहे, पेपरचा ब्लॉग काढू, कॉलेजमध्ये जाऊ, फ्रेंड्ससोबत तुमची ओळख करून देऊ, तुम्हाला दाखवूया माझे फ्रेंड्स सगळे. तर तुम्ही माझ्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. मी आता जाताना मी आदित्यसोबत जाणार आहे. पुन्हा आम्ही मित्राच्या हॉस्टेलवरून त्याला घेऊन कॉलेजला जाणार आहे. म्हणजे आता इथून अभ्यास केला आहे मी थोडा, पण आता मित्राची तरी अभ्यास करणार हॉस्टेलवर, तिथनं डायरेक्ट कॉलेजला जाणार. पेपर झाल्यावर तुम्हाला सांगणार की पेपर कसा गेला आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा, नक्की तुम्हाला आवडेल. मला अख्खा अभ्यास इथंच आहे, असं सगळं पसरलेले. डोंट माइंड, काय नाही, अभ्यास करत नाही मी एवढा. आता बघूया. तर तुम्ही शेवटपर्यंत राहा, तुम्हाला ब्लॉग नक्की आवडणार आहे. चला. तर गाईस तुम्हाला दाखवतो माझ्या बहिणीने माझ्यासाठी काय आणले. तर माझ्या बहिणीने माझ्यासाठी आणली कॉफी, बघू शकता. कॉफी आणली माझ्या बहिणीने. कॉफी पिऊन डायरेक्ट जाणार आहे पेपर द्यायला. आता आदित्य माझी वाट बघत असेल. आता 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. आदित्य 11:30पर्यंत येतो, पण मग लवकर जायचे कारण की बस आमची लवकर आहे. तर आता ही कॉफी पिऊन मस्तपैकी थांब. चला भेटूया तुम्हाला. काहीच मी चाललोय, आदित्य येऊन थांबलाय रोडला. बघू शकता कसं तयार झालोय मी. तर चला आदित्यकडे गेला तर काहीच फायनली आदित्यला आपण पिक केलेलं म्हणजे आदित्य आपल्या स्टॉप पाशी आलता. आपण मी याला पिक केलंय. हा, मला पिक केलं. मला नोकरी पळत, मग मी पळत आलो. विषय असा झाला की लवकर गेली. काही नाही, जाऊ दे. अरे बघते तुझा ब्लॉग बिग आपण पण नको काय जाऊ दे, काय विषय नाही गाईस. तर चला मला आम्ही दाखवतो पुढे. गर्लफ्रेंड आलते हो गाईस, म्हणून मी बोलवत होतो याला, पण येऊ भाडकाव घरी. जाऊ द्या गाईस, काय सांगू. धाव किती धाव हे माझ जाऊ द्या गाईस. चला गाईस, आम्ही अभिषेकच्या हॉस्टेलवर आलेलो आधी आणि मी. तर आता चाललो या अभिषेककडे डायरेक्ट धप्पा देऊ. अशी हॉस्टेल आहे नंतर टॉप फ्लोअर, पहिला खाली राहायचा, टॉप फ्लोअरवर केलाय का, कारण काय रूममेट होता तो नाशा पाणी करायचा नाही का, म्हणून त्याने रूम सोडली, वर गेले. आधी महाग नाही लागले लॉकला भाऊ सेक. चला आता आलोय अभिषेकच्या बघूया. अभिषेकची इथं आलोय. तर अभिषेक आणि त्याचा एक मित्र टॉपवर दोघं अभ्यास करत बसले. तो दिसत नाही, बँकेत लपतोय तो. अभिषेक बघा कसा सॉस टाकून खातोय चपातीवर. काहीच तर अभिषेक चिठ्ठी बनवली. चिठ्ठ्या बघा. तर गाईस याला कुठं बघितलं ना तर नाही का तुम्ही इन्स्पिरेशन त्याच्या हॉस्टेलला आलो. चिठ्ठ्या बनवतो. त्याची बुक दाखव काय, त्याची बुक दाखव रे. बघा कशी पानं पाडलेत घालू नका, चिठ्ठ्या वाढवल्या त्याच्या. सरला सांगता गाईस. तर बघू शकता आता आम्ही 4 जण चाललेलो आहे. बघा शकता आता आम्ही बघा कॉलेजच्या कपड्यावर कसं दिसतोय. अभिषेक हे बघा गाईस, अभिषेक अशा बोट दाखवतोय. गाईस आता पेपर आहे, सगळं तुम्हाला हॉलमध्ये गेलं की दाखवतो. आता गाईस तर हा माझा मित्र आहे, माझ्या जागेवर आलेला आहे. आम्ही पेपरची तयारी करतोय आणि माझ्या मागं बसली. तुम्हाला हा सगळे आन्सर दाखवणार आहे. माझ्या पेपर येणार आहे. हा, याच्या जेवर येणार आहे. याची मैत्रीण अरे मध्ये आलाय. बघा हिची मैत्रीण दिसते कॉपरेटिव्ह, सगळ्यात लास्टची मैत्रीण आहे. हे बघा, हा बघा, हा माझ्या भरोश्यावर आलाय आणि मी ज्या भरोश्यावर आलो. या ठिकाणी मी बसलेलो आहे. हे मनस्वी आहे माझी मैत्रीण, हे पाठ करते. हा माझा मित्र आहे कृष्णा, मला सारखा चिडवत असतो. तर हे आता लाजायला लागले. भाऊ पेपर आहे आपले 2 मिनिटं, अभ्यास कर जरा काहीतरी. अभ्यास का, थांबा मी त्या पोरीकडे चालले आता. पेपर असला चिंदी होता ना आमच्यासाठी. याच्यासाठी मला म्हणलं काय अभ्यास नाही केला आणि फुल जे और मध्ये ते बी प्रश्न लिहिले असला काय नाही गाईस, असा पेपर भारी होता ना. आता आम्ही बघू शकता
रोडला आहे एफसी रोडला आहे डेक्कनचं बस स्टॉप आहे इकडं आणि डेक्कनच्या बस स्टॉपला चाललोय. इथं वेळ खाल्ली आणि चला. समोर रस पण होता तिथं तेव्हा. गाईस आता आम्ही तुम्हाला बसमध्ये भेटल्यावर बोलू. कारण्याची माझ्याकडे एवढे पैसे आहेत ना जेवढे ह्याच्या बॅगेत बी नसतील तेवढे पैसे माझ्याकडे चार चार काहीतरी गाईज बघा तुमच्या समोर चार लावला. फायनली अशा प्रकारे मी पोहोचलेलो आहे घरी. तर बसमध्ये ब्लॉग काढत होतो पण बसमध्ये मला टाइमच भेटला नाही कारण की गर्दी खूप होती म्हणून मोबाईल बी काढता येत नाही. सगळे लोक तोंडाकडे बघत होते. तर तुम्हाला पेपर दाखवणार होता काही. माझं असं क्वेश्चन पेपर आहे माझा हा. जर तुम्ही कॉमर्सचे असाल तर बघू शकता तुम्हाला कामाला येईल हा पेपर. तर काय नाही एवढंच. आता खूप दमले नाही का पेपर देऊन मी खूप दमले. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला एक पुढच्या असंच नवीन चांगल्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.